आता हे काय चित्र दिसतंय का? 78 म्हणजे 80,000च्या आसपास. एवढा मोठा डिफरन्स जो आहे तो पैशाने हिशोब केला तर हे उमेदवार फार स्ट्रॉंग आहे. सिटिंग आमदार आहेत, सगळं खरं आहे, परंतु त्यांना आमदारकीच कळाली नाही. आमदारकी कशासाठी असते? तो पाहिलं आणि माणसं कधी शोधायला लागले ते निवडणूक लागल्यावर. निवडणूक लागल्यावर माणसं कुठं सापडत असतात. तर यावेळेस ते कोणी स्पर्धेत आले नाही का? तर अ वेगळा होता, ब वेगळा होता आणि क वेगळा होता. म्हणजे तीन तीन तिघाडा झाला. तुम्ही पैशा पाण्यावरती निवडणुका नाही जिंकू शकत हो. इथं जे आता यावेळेस प्रयत्न झाला, आमच्याकडे एवढ्या संस्था आहेत, आमच्याकडे अमकं आहे, आम्ही एवढे पैसे खर्च करू, इतके माणसं विकत घेऊ. त्याचा मतदान उपयोग होत नाही. ठीक आहे, त्यांनी माझं मतदान कमी केलं. ते माझ्या जवळपास पोहोचले नाही. जो आता हे काय चित्र दिसतंय का? 78 म्हणजे 80,000च्या आसपास. एवढा मोठा डिफरन्स जो आहे तो पैशाने हिशोब केला तर हे उमेदवार फार स्ट्रॉंग आहे. आणि दुसरे जे आता रनिंग वाले होते ते बरेच स्ट्रॉंग झालेत गेल्या 5 वर्षात. कारण आम्हाला काही नाही कधी नाही जमलं, ते सुद्धा त्यांना चांगलं जमलं. त्याच्यामुळे त्यांनी सुद्धा जे आहे ते बऱ्यापैकी जोर लावला. मला वाटत नव्हतं त्यांना एवढी मतं पडतील. जेवढी पडलेली आहेत तेवढी सुद्धा मतं त्यांना पडायला पाहिजेत असं मला वाटत नाही. सिटिंग आमदार आहेत, सगळं खरं आहे, परंतु त्यांना आमदारकीच कळाली नाही. आमदारकी कशासाठी असते? आमदारकी जनतेच्या हितासाठी असते, स्वहितासाठी नाही. त्यांनी मला वाटतं संपूर्ण स्वहित पाहिलं आणि माणसं कधी शोधायला लागले ते निवडणूक लागल्यावर. निवडणूक लागल्यावर माणसं कुठं सापडत असते? माणसं 5 वर्ष 10 वर्ष कमवावी लागतात. आणि एक सुद्धा माणूस जर गमावला तर त्या राजकीय नेत्याच्या काळजामध्ये चलबिचल झाली पाहिजे की माझा माणूस कसा बदलला, माझा माणूस कसा गेला, काय चुकलं, माझं स्वतःच काय चुकलं. माझ्या स्वतःच्या बाबतीत तर तसं होतं बाबा. आता इतरांच्या मनात काय वाटतं काय नाही, काही लोक गेला तर गेला काय फरक पडतो. बरेचसे लोक असं म्हणतात त्याच्या काय मागे ह्याच्या काय मागे. त्याच्या काय मागे याच्या काय मागे नाही, फाटक्या कपड्यावाला सुद्धा 100 200 400 मतं घेऊन जात असतो. त्याच्यामुळं जो कार्यकर्ता म्हणून आहे त्याचा सन्मानच केला पाहिजे, त्याला मानापानाने वागणूक दिली पाहिजे. शक्यतो त्याची थोडीशी इकॉनॉमिकल सुद्धा परिस्थिती खराब नाही झाली पाहिजे. कसं कमी होईल काय होईल एवढं बारीक लक्ष द्यावं लागतं. हा, तर माणसं भेटतात, नाहीतर अशी माणसं भेटायला काय रस्त्यावर पडली काय माणसं नाही भेटत. मला एक विचारायचं आहे, आताच्या निवडणुकीची जाणवलं आम्हाला की सगळ्यांना सुरेश दस हा व्यक्ती नकोय, नेत्यांना सगळ्या वरपासून खालीपर्यंत किंवा खालून वरपर्यंत. तर हे याचं काय कारण आहे एकदम स्पष्ट तरी वापरा. ते काय जो माणूस जनतेमध्ये राहतो ना, जो प्रभावी आहे, तगडा आहे, तर हे आजपर्यंतचं चित्र आहे माझ्या आष्टी मतदारसंघामध्ये. यावेळेस सगळे स्वतंत्र लढले बघा तुम्ही, माझी लीड कुठं गेली. पण हे अ ब क ड सगळे जे आहेत हे सर्व एकत्र होतात आणि त्यावेळेस त्यांना मुंडे साहेबांचा आशीर्वाद असायचा आणि हे सर्व एकत्र अ ब क ड आणि त्यावेळेस ते माझ्या स्पर्धेत यायचे. मग आता यावेळेस ते कोणी स्पर्धेत आले नाही का? तर अ वेगळा होता, ब वेगळा होता आणि क वेगळा होता. म्हणजे तीन तीन तिघाडा झाला. 3 पक्षाचे 3 उभे राहिले. मग मतदार राजाने बरोबर काम दाखवलं. आणि काय की जो चांगला माणूस असतो, जो लोकांची कामं करतो, जो कोणावरती अन्याय होऊन देत नाही, काही लोकांचे उलटे पालटे उद्योग चालून देत नाही, हं? ते समाजाशी वागताना चांगले वागत नाही, ते चुकीच्या पद्धतीने वागतात. मग त्यांना जर बसवणारा एखादा माणूस असला की त्याला टार्गेट 100% केलं जातं. आणि ते माझ्या बाबतीत आज नाही, 99 पासून हे घडते. 97 ला जिल्हा परिषदेच्या वेळेस माझ्या बाबतीत हेच घडलं. गावचा सरपंच होताना सुद्धा माझ्यावरती ती पाळी आलती. बळे 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 माझ्या वडिलांनी, म्हणजे गाव म्हणलं तरी माझे वडील तयार होत नव्हते. बिनविरोध माझ्या गावचा सरपंच मी झालो. सरपंच झालो, जिल्हा परिषद सदस्य झालो, जिल्हा परिषदेचा उपाध्यक्ष झालो. त्यावेळेस मुंडे साहेब उपमुख्यमंत्री होते, पंडितांना अध्यक्ष झाले, मी उपाध्यक्ष झालो. आणि त्याच्यामुळं काय आहे की पंडितांना त्यावेळेस त्यांच्या मतदारसंघाचं काम जास्त असायचं, म्हणून मला संधी मिळाली काम करण्याची.
मी जवळपास अध्यक्षाच्या सारखंच काम करायचो आणि फार प्रभावी काम 2 वर्ष केलं. मग 5-6 महिने मी पद घेतलं नाही. मला तिसऱ्यांदा अध्यक्ष हो, उपाध्यक्ष हो असं स्वतः मुंडे साहेब म्हणले होते. कारण तू जिल्हा परिषद चांगली सांभाळली. कारण त्यांच्याकडे तक्रारच नाही. जिल्हा परिषदेमध्ये जेवढे भारतीय तुमच्या कार्यकाळात हा माझ्या काळात तक्रारच पुढे नाही. अध्यक्ष झाले तुम्ही नाही झालो अध्यक्ष. मी राजे तुम्ही म्हणजे उपाध्यक्ष असताना अध्यक्ष नव्हते. पंडितांना होते. नंतर गवळणताई मुंडे होत्या दुसऱ्या वर्षी. नंतर मग शेटे साहेब आणि फड साहेब मला वाटतं थर्ड टाइमला झाले. त्यावेळेस मला म्हणत होते मुंडे साहेब किंवा तू हो तू राहा. म्हणलं साहेब नको, थोडस कळू द्या. मी जे काम केलंय एक 5-6 महिने गॅप पडू द्या ना, मी पदावर नाही ते. हा. मग लोकांनी त्यावेळेस काय ठरवलं की अरे हा जिल्हा परिषदेत संधी दिली तर एवढं काम चांगलं केलं ह्यानी. MNP हेड मध्ये काम केलं मी, दुसऱ्या एका हेड मध्ये थोडस छोटी छोटी नळ योजना, कुठं दलित समाजाच्या विहिरी, दलित समाजाच्या मोटारी वाटप, कुठं काय कर, असं सगळं शेतकऱ्यांना हे फवार दे, अमक दे. त्यावेळेस लय मोठे फवारे बिवारे यायचे. हा, हा. हा हे 12 आणि बलुतेदारांना गोष्टी छोटे छोट्या छोटे मोठे साहित्य मोठे यायचं. वाटायचे. हा हा. तर किंमत ते जास्त होती त्यांना. त्याची किंमत जास्त वाटायची. त्या काळात, हा. लोक म्हणले अरे हा तर फार चांगलं काम करतोय. मग पदावर नसलं की मग काम थोडं स्लो होतं. स्लो झालं की म्हणले याला आता गॅप पडायला लागला. मग त्या मतदार राजाने ठरवलं, कार्यकर्त्यांनी ठरवलं की ह्याने जिल्हा परिषदेमध्ये आपल्याला एवढं बळ दिलंय, हा जर आमदार केला तर कसं होईल. म्हणून लोकांनी मला आमदार